तुम्ही ट्रेडिंग थांबवायचा प्रयत्न करताय पण तरीसुद्धा तुमच्याकडनं ते थांबवलं जात नाही आहे, तर याचाच अर्थ आहे की तुम्हाला कुठेतरी त्याचं ॲडिक्शन झालेलं आहे. आता कोविड पॅन्डेमिक नंतर हे ट्रेडिंगचं व्यसन लागण्याची शक्यता खूप जास्त वाढली, कारण लोकांच्या हातात तासनतास मोबाईल असायचा आणि इझिली ते ॲप्स तुम्ही डाउनलोड करून पटपट ते पैसे गुंतवू शकत होते. त्याच्यामुळे हे व्यसन लागलेलं आहे. दुसरं मुख्य कारण म्हणजे बेरोजगारी आहे. लोकांना पगार पुरत नाही, तर त्याच्यातनं एक्स्ट्रा सोर्स ऑफ इन्कम म्हणून लोक अनेक वेळा या स्टॉक मार्केटचे हेल्प घेतात आणि हे पैसे त्यांचे बुडतात. स्कॅम 1992, स्कॅम 1992 हे जर मूवी बघितला असेल तर याच्यामध्ये एक फेमस डायलॉग आहे, तर रिस्क है तो इश्क है. त्याच्यात तो म्हणतो रिस्क है तो इश्क है. म्हणजे काय की ह्या पिढीला किंवा ह्या लोकांना हा रिस्क गेम खेळण्यामध्ये वेगळ्याच प्रकारची किक यांना मिळते. नमस्कार मित्रांनो, गेल्या अनेक दिवसांमध्ये सर्व सायकॅट्रिस्टकडे, काउन्सिलर्सकडे अशा पेशंट्सची संख्या वाढलेली आहे जे स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करत आहे आणि नव्याने त्यांनी हे ट्रेडिंग सुरू केलं आहे. ह्याच्यामध्ये अनेक घरकाम करणाऱ्या स्त्रिया आहेत किंवा रिटायर्ड माणसं आहेत किंवा स्टुडंट्स आहेत आणि ह्यांनी लाखो करोडो रुपयाचं त्यांच्यावरती कर्ज झालं आहे. त्यांना चिंताविकार, नैराश्यासारखे गंभीर मानसिक आजार सुरू झालेले आहेत. अनेकांना आत्महत्येचे विचार आले, त्यांनी आत्महत्येचे प्रयत्न देखील केले. आणि मग ह्यांच्याशी विचारणा केल्यानंतर असं कळलं की ह्यांनी वेळेत स्वतःला सावरलं नाही. एक कुठेतरी त्यांनी सोशल मीडियावरती बघितलं की अशा अशा मार्गातनं पैसे कमवता येतात आणि स्टॉक मार्केटमध्ये खूप पैसे आहेत. अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी तसे व्हिडिओ टाकले होते की तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल फॉलो करा आणि त्या टेलिग्राम चॅनलमधनं तुम्ही या लिंक्स फॉलो करा आणि मग आम्ही तुम्हाला गाईड करू आणि त्याप्रमाणे तुम्ही पैसे गुंतवत जा. आणि ते तसं करत गेले आणि हे करत असताना त्यांनी सुरुवातीला स्वतःकडचे पैसे लावले किंवा कोणा मित्रांकडनं उसने घेतले होते. नंतर हळूहळू त्यांना लॉस व्हायला लागला, पण ते स्वतःला थांबवू शकले नाही. लॉस होत गेला, पण त्यांना असं वाटत गेलं की आपण आता अजून कमवू आणि ह्यातनं कधी ना कधी फायदा होईल. मग त्यांनी कुठून तरी लोन्स घेतले. अनेक फायनान्शियल ॲप्स इझिली आजकाल अवेलेबल असतात ज्याच्यात तुम्हाला कर्ज अगदी झटपट मिळतं, व त्यातनं त्यांनी कर्ज घेणं सुरू केलं आणि हे कर्जाचं डोंगर हळूहळू वाढत गेलं. जर तुम्ही स्कॅम 1992, स्कॅम 1992 हे जर मूवी बघितला असेल तर याच्यामध्ये एक फेमस डायलॉग आहे, तर रिस्क है तो इश्क है. त्याच्यात तो म्हणतो रिस्क है तो इश्क है. म्हणजे काय की ह्या पिढीला किंवा ह्या लोकांना हा रिस्क गेम खेळण्यामध्ये वेगळ्याच प्रकारची किक यांना मिळते. नेमकं काय होतं की जेव्हा आपण हे स्टॉक मार्केट किंवा ह्या अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये पैसे गुंतवतो तर आपल्या मेंदूमध्ये एक रिवॉर्ड सर्किट असतं. रिवॉर्ड सर्किट म्हणजे त्याच्यामध्ये काही केमिकल्स काही ब्रेनच्या एरियाजला कनेक्ट करत असतात आणि तिकडे तो सिग्नल पास होत असतो. तर जेव्हा आपण हे स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवतो तर त्यावेळेला जर आपल्याला छोटीशी जरी रक्कम आपण जिंकलो तर आपल्या मेंदूमध्ये ते डोपामिन नावाचं केमिकल रिलीज होतं आणि आपल्याला किक बसते आणि आपल्याला चांगला प्लेजर वाटायला लागतं, आनंद वाटायला लागतो आणि असं वाटतं की आपण हे पुन्हा पुन्हा करावं, म्हणजे पुन्हा पुन्हा आपल्याला ते प्लेजर मिळेल. आणि या डोपामिनच्या किकमुळे साठी आपण पुन्हा पुन्हा ते करत जातो आणि त्याचं व्यसन लागायला लागतं. तर एक सेबी जी संघटना आहे, जी रेग्युलेटरी बॉडी आहे जी स्टॉक मार्केटवरती, त्यांचं असं निदर्शनात आलं आहे की 2019 ते 2023 पर्यंत स्टॉक मार्केटमध्ये इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे जे दिवसा विकत घेतात शेअर आणि दिवसाच विकून टाकतात, त्याच दिवशी विकून टाकतात, तर अशा लोकांमध्ये 5 पट ट्रेडिंग करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे आणि ह्याच्यामध्ये 30 वर्षाच्या खालच्या लोकांचा सगळ्यात जास्त समावेश आहे. त्याच्यानंतर ऑप्शन ट्रेडिंग नावाचा प्रकार आहे. तर या ऑप्शन ट्रेडिंगमध्ये असं आढळलं गेलं आहे की गेल्या 3 वर्षांमध्ये साधारण 93% लोकांनी आपले पैसे गमावलेत. हे सोशल मीडिया चॅनल्स, टेलिग्राम चॅनल्स फॉलो करून त्यांनी हे पैसे गमावलेत आणि प्रत्येकी साधारण 2 लाख रुपये लॉस झालेला आहे. तर हे पैसे कोणाकडनं उसने घेतलेले होते, कोणाकडनं कर्ज घेतलेले होते. तर ह्याच्या होण्याच्या मागचं कारण काय? तर ह्याच्या मागे 2 मुख्य कारणं आहेत. एक म्हणजे रिव्हेंज ट्रेडिंग. म्हणजे काय की आपण जेव्हा पैसे हरायला लागतो तर आपण पैसे जिंकू या भावनेने अजून जास्त पैसे लावायला लागतो की हरलेले पैसे मला वसूल करायचे. या रिव्हेंजसाठी आपण ते पैसे अजून वाढवत जातो आणि अजून आपण पैसे हरत जातो. आणि दुसरं फोमो. फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट.
आपण कुठेतरी टेलिग्राम चॅनलवर बघतो किंवा कुठेतरी काहीतरी लिंक बघतो की आता हा स्टॉक वाढणार आहे किंवा माझ्या मित्रांनी या स्टॉकमध्ये पैसे कमवले, आणि मग आपल्याला ते लॉस नको व्हायला किंवा आपल्याला पण ते पैसे कमवायचे आहेत, आपल्याकडनं ते मिस नको व्हायला म्हणून आपण तिथे पैसे गुंतवतो आणि ते आपले पैसे जातात. तर कसं ओळखावं की तुम्हाला हे ट्रेडिंगचं व्यसन लागलेलं आहे का? तर तुम्हाला जर लॉसेस होत असतील आणि ते वारंवार होत आहेत पण तरीसुद्धा तुम्ही स्वतःला थांबवू शकत नाही आहे, तर कदाचित तुम्हाला ट्रेडिंगचं व्यसन लागलेलं आहे. तुम्ही लोकांकडनं पैसे उसने घेताय, तुम्ही त्या फायनान्शियल जे ॲप्स आहेत फायनान्सेसचे त्याच्यातनं पैसे तुम्ही उधार घेताय, तर कदाचित तुम्हाला हे ट्रेडिंगचं व्यसन लागलेलं आहे. तुमचा इंटरेस्ट इतर गोष्टींमध्ये कमी झाला आहे, तुम्ही फॅमिलीबरोबर कमी वेळ घालवताय, तुमच्या कामावरती त्याचे परिणाम व्हायला लागलेत, पण त्याच्याने पण तुम्हाला फरक पडत नाही आहे, तुमचं मग कदाचित हे व्यसन लागण्याची शक्यता वाढलेली आहे. मार्केट बंद आहे किंवा तुमच्याकडे मोबाईल नाही आहे, लॅपटॉप नाही आहे, तर तुम्ही रेस्टलेस होत आहे. तुम्हाला असं वाटतं मी कधी एकदा जाऊन मार्केट बघतो, कधी एकदा जाऊन ते चार्ट्स बघतो आणि कधी एकदा जाऊन तो स्टॉक वाढलाय का कमी झाला ते बघतो, तर कदाचित असं होऊ शकतं की तुम्हाला ते ट्रेडिंगचं व्यसन लागलेलं आहे. तुम्ही ट्रेडिंग थांबवायचा प्रयत्न करताय पण तरीसुद्धा तुमच्याकडनं ते थांबवलं जात नाही आहे, तर याचाच अर्थ आहे की तुम्हाला कुठेतरी त्याचं ॲडिक्शन झालेलं आहे. आता कोविड पॅन्डेमिक नंतर हे ट्रेडिंगचं व्यसन लागण्याची शक्यता खूप जास्त वाढली, कारण लोकांच्या हातात तासनतास मोबाईल असायचा आणि इझिली ते ॲप्स तुम्ही डाउनलोड करून पटपट ते पैसे गुंतवू शकत होते, त्याच्यामुळे हे व्यसन लागलेलं आहे. दुसरं मुख्य कारण म्हणजे बेरोजगारी आहे, लोकांना पगार पुरत नाही, तर त्याच्यातनं एक्स्ट्रा सोर्स ऑफ इन्कम म्हणून लोक अनेक वेळा या स्टॉक मार्केटचे हेल्प घेतात आणि हे पैसे त्यांचे बुडतात. तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्हाला या स्टॉक मार्केटचं व्यसन लागलेलं आहे, तर तुम्ही लवकरात लवकर ट्रीटमेंट घेण्याची गरज आहे. ह्याच्यामध्ये काउन्सिलिंगचा खूप चांगला रोल असतो, CBT ज्याला म्हणतो आपण कॉग्नेटिव्ह बिहेवियरल थेरपी, मोटिवेशनल एनहान्समेंट थेरपी, आणि त्याशिवाय एन्झायटी म्हणजे चिंताविकार, नैराश्य यासारख्या त्रासांसाठी आपण त्याला ट्रीटमेंट केलं, यासारख्या त्रासांसाठी जर आपण त्याला ट्रीटमेंट केलं तर बऱ्यापैकी लवकर ह्या जे ट्रेडिंगचं तुमचं लत आहे ती कंट्रोलमध्ये येऊ शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या वेळेला तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला हे ट्रेडिंगचं व्यसन लागतंय किंवा लागलेलं आहे, त्यावेळेला तुम्ही तुमचा मोबाईलचा वापर सगळ्यात पहिले कमी करा, कारण मोबाईल हातात राहील तर पुन्हा पुन्हा तुम्हाला ते ॲप उघडून ते कुठे स्टॉक वाढला आहे का कमी झाला आहे किंवा पैसे गुंतवू का काय अशी तुम्हाला ती इच्छा होत राहणार आहे. त्यामुळे मोबाईल वापरणं जर तुम्ही काही दिवसांसाठी कट ऑफ केलं तर हे तुमचं व्यसन जे आहे ते लवकर सुटू शकतं. धन्यवाद.